तर हे टिफिनसाठी आपण बनवलेले सोया फ्रँकी मस्त असे भरपूर भाज्या वापरून बनवलेले. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या सर्व भाज्या वापरून आपण ही मस्त कुरकुरीत अशी सोया फ्रँकी बनवलेली आहे. नाव तसं अवघड वाटतं पण साधी सोपी रेसिपी आहे. सकाळच्या गडबडीत झटपट होणारी आणि मुलंसुद्धा आवडीने खातील. मुलांना आपल्याला प्रयत्न असा असतो की प्रोटीन फायबर मिळायला हवं, कॅल्शियम मिळायला हवं, तर त्या हिशोबाने सर्व विटॅमिन्स फायबर मिळेल असा पदार्थ आहे. शिवाय साधी सोपी रेसिपी आहे. भाजीपोळीच तसाच प्रकार आहे, फक्त पनीर फ्रँकी असते पण आपण सोया फ्रँकी बनवलेली. मुलं आवडीनं खातात म्हणून असं बनवलेलं आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. रेसिपीमध्ये सोया चंक्सची म्हणजे सोया फ्रँकी म्हणूया शकतो आपण. म्हणजे थोडक्यात काय, पोळी भाजी ऐवजी फक्त भाज्या वापरायच्या. आणि पनीर फ्रँकी पण असते किंवा नॉनव्हेजची पण असते, चिकन फ्रँकी. तर त्यासाठी आपण घेतलं हे गव्हाचं पीठ. तर हे 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आपल्या. म्हणजे ह्याच पिठाच्या साध्या चपात्या पण बनवता येतात, पोळ्या. तर पोळ्याला जसं बनवतो तसंच पीठ मळायचं आहे, पण हे मीठ घालायचं आहे अर्धा चमचा. आणि 2 चमचे तेल घालायचे. ह्यामुळे काय होतं, थोडेसे असे कुरकुरीत बनतात. आपण चपातीचा रोलसुद्धा म्हणू शकतो. मुलं काय करतात, अशा भाज्या बनवल्या की खायला कंटाळा करतात. त्यामुळे नाव जरी अवघड असेल तरी रेसिपी सोपी आहे. जसं पीठ मळून घेतो तसंच मळायचे, जास्त घट्ट नाही मळायचे. थोडंसं आपले स्टफिंग होईपर्यंत झाकून ठेवायचं. तर स्टफिंग बनवण्यासाठी आपण घेतले हे बारीक कापून लसूण, आलं, हिरवी मिरची, कांदा, कोबी घेतला आहे, गाजर, शिमला मिरची, सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस हे वापरायचे. तर ह्याच्याऐवजी तुम्ही पनीर वापरू शकता. ह्यामध्ये सुद्धा खूप प्रोटीन फायबर्स असतात. त्यामुळे आपण सोया वडीची फ्रँकी बनवतो. तर आपण शक्यतो असेल तर लोखंडी कढईमध्येच याला फ्राय करायचं आहे आणि फुल फ्लेमवरती, म्हणजे छान स्मोकी फ्लेवर आला पाहिजे. तेल घातले 2 चमचे. तर तेल तापलेलं आहे, त्यामध्ये घालायचं आहे लसूण, आलं, घालायचं. ते आलं आणि लसूण छान परतलेले. घालायचा कांदा, टमाटर घालायची, हिरवी मिरची. हे काय जास्त परतू नाही द्यायचं आपल्याला, असं क्रिस्पी राहिलं पाहिजेत भाज्या. तर आता कांद्याचा हलकासा कलर चेंज झाला, जास्त परतू नाही द्यायचं. ह्यामध्ये घालायच्या भाज्या आपल्याला. आता अगोदर घालूया सोया चंक्स. गरम पाण्यामध्ये उकळून म्हणजे भिजवून पाणी काढून घेतलं. त्यामध्ये थोडंसं अगोदर परतू द्यायचं आणि मग भाज्या घालायच्या. तर आता घालायच्या भाज्या, शिमला मिरची, गाजर, कोबी, तर आता ह्यामध्ये घालायचं टोमॅटो केचप,
सोया सॉस, आपला रेड चिली सॉस, आणि त्यामध्ये घालायचं अर्धा चमचा मीठ आणि मिरची. मस्त क्रंची झाल्यात भाज्या सर्व. फ्लेम बिलकुल कमी नाही करायची. आणि आता गॅस करायचा बंद. तर पीठ छान भिजलेलं आहे. आपलं स्टफिंग थंड होईपर्यंत तर आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या. त्यासाठी असे छोटे छोटे उंडे बनवायचे. म्हणजे आपण चपाती लाटतो ना, त्यापेक्षा जरा छोट्या आकारात बनवायचे. म्हणजे आपले रोल जे येतं एक छान असे मीडियम बनतात, टिफिनमध्ये बसण्यासाठी अशाच प्रकारे बनवून घ्यायचे. तर आता आपल्याला पोळी लाटून घ्यायचं. आणि आपण पोळीला जशी घडी करतो तसं नाही करायचं, नाहीतर काय होईल, आपण रोल भाजताना ते म्हणजे फुगू शकते. तर घडी करायची नाही. आणि जास्त पातळी नाही लाटायची, थोडीशी अशी जाडसर. तर अशा प्रकारे आपल्याला एकदम 4-5 पोळ्या, आपल्याला जेवढे रोल बनवायचे तेवढे लाटून घ्यायचे अगोदर. म्हणजे आता भाजून पण घ्यायचे आपल्याला. लगेच हे दाखवते भाजून एक. तर आता तवा छान तापलेला. तूप लावून घ्यायचं आणि एक साईड चांगली भाजायची कडक, आणि म्हणजे चांगली, आणि एक थोडीशी कमी ठेवायची भाजलेली. तूप लावले. तर एक बाजू छान भाजली, एक थोडीशी कमी भाजली. आता काढून घ्यायची आपल्याला. अशाच प्रकारे बनवून घ्यायच्यात आपल्याला जेवढे रोल बनवायचे तेवढे. तर अशा प्रकारे पोळ्या बनवून झाल्या. ती एक साईड अशी थोडीशी कच्ची ठेवायची आणि एक चांगली भाजायची. तर ह्या 5 पोळ्या बनवून घेतल्यात, 6. तर आपल्याला आता रोल बनवून घ्यायचे. तर ही जी कच्ची बाजू आहे ती खालून ठेवायची, आणि आपल्याला आता ह्यामध्ये स्टफिंग भरायचे. मुलांना भाज्या आवडत नाहीत म्हणून. तर ह्यावर चीज घालायचे थोडं. आणि ह्याचा असा रोल बनवून घ्यायचा. आणि असेच आपल्याला सर्व रोल बनवून घ्यायचे. तर तवा ठेवलेला आहे तापायला, तूप घालायचं. तर हे रोल बनवून घेतलेले, जी साईड दुमडलेली ती खाली ठेवायची. तूप टाकायचं. अजून तुपाऐवजी बटर टाकलं तरी चालेल, करून घ्यायचे. अगदी 2-3 मिनिट मध्येच क्रिस्पी होतात.
तर अशा प्रकारे हे खालची साईड पण छान कुरकुरीत झालेले काढून घ्यायचे रोल. हे सुटलेले आहेत, काही हरकत नाही. सोया फ्रँकी किंवा सोया रोल म्हणू शकतो. मस्त असे तयार झालेले आहेत. साधी सोपी रेसिपी आहे आणि मुलंसुद्धा आवडीनं खातील. शिवाय भरपूर भाज्या आहेत त्यामध्ये. तर टिफिनसाठी सकाळच्या गडबडीत मस्त असा साध्या सोप्या पद्धतीने असा टिफिन बनवू शकता. आणि आपण सोया चंक्स वापरलेले आहेत, तर तुम्ही त्याऐवजी पनीर वापरू शकता आणि अजून भाज्या वापरायच्या असतील तरीसुद्धा चालतील आणि खूप टेस्टी लागते आणि मुलं आवडीनं खातील. आपला प्रयत्न काय असतो की मुलांना प्रोटीन, फायबर, कॅल्शियम मिळायला हवं आहे, पण मुलांना भाज्या आवडत नाही. तर अशा पद्धतीने जर बनवून दिलं तर मुलं नक्की आवडीनं. तर हे टिफिनसाठी आपण बनवलेले सोया फ्रँकी मस्त असे. तर मस्त असे सकाळच्या गडबडीमध्ये आपला झटपट होणारा पदार्थ आहे सोया फ्रँकी. आज 2 पदार्थ बनवलेले आहेत. ही सोया फ्रँकी आणि मस्त असं चुलीत भाजल्यासारखं बटाटा, तशीच टेस्ट लागते. आणि आपली साधी पोळी, म्हणजे असं पोळी भाजी आणि हे सोया फ्रँकी. तर आपण भरपूर भाज्या वापरून बनवलेलं आहे. एकदम पौष्टिक आहे. तर मुलांना भाज्या आवडत नाही बऱ्याचशा, तर आपण काय करायचं, हे बटाट्याचं भरीत जास्त ना बटाटे भाजून बनवलेलं तसं बनवायचे. तुम्ही कधी बनवले का? तर काय आहे, लहानपणी आम्ही लहान होतो त्यावेळेला चुलीमध्ये आमची आई बटाटे भाजायचे. म्हणजे सगळा स्वयंपाक झाल्यानंतर जो गरम राख राहिलेली असती त्यामध्ये बटाटे पुरून ठेवायचे. मग ते अर्ध्या पाऊण तासाने असे मस्त उकडल्यासारखे, आणि त्याची चव एकदम अशी मस्त लागते, वेगळं लागतं ते उकडलेल्या बटाट्यापेक्षा. तर आपल्याला तसं बनवायचं आहे भरीत. तर ते बनवायला सुरुवात करूया. तर आपल्याला काय करायचं आहे, बटाटे भाजण्यासाठी मीठ गरम करून घ्यायचं. हे आपलं नेहमीचं मीठ आहे केक वगैरे बनवण्याचं. अजून टाकायचं. आपले बटाटे पूर्ण असे झाकले पाहिजेत त्यामध्ये, एवढं आपल्याला मीठ. आणि छान गरम होऊ द्यायचं अगोदर. चांगलं गरम होऊ द्यायचं कडक. काही 5 मिनिट झालं तर व्यवस्थित गरम झालेले, त्याला हलवून गरम करायचे. आणि असा एक छोटा लेअर ठेवायचा खाली, त्यावरती आपल्याला बटाटे ठेवायचे. छोटे छोटे बटाटे घेतले. आता हे बटाटे सर्व झाकतील असं मीठ टाकायचं. कमी जर पडलं तर अजून टाकायचं आपल्याला. तर आता आपल्याला झाकण ठेवायचं आणि फ्लेम कमी करायची एकदम. लो फ्लेमवरती जवळजवळ 15 मिनिट लागतात. मधून हलवायचं त्याला 1-2 वेळा. तर आता 15 मिनिट झालेले आहेत. गॅस बंद करायचा आहे आणि तसंच आपल्याला 5-6 मिनिट मीठ थंड होईपर्यंत तसेच ठेवायचे बटाटे. म्हणजे थोडाफार राहिलेला बटाटा आहे तो बरोबर व्यवस्थित भाजून निघतो आतमध्ये. तर हे बटाटे आपण असेच ठेवले होते 5 मिनिट. बघू शकता कसे मस्त भाजलेले आहेत. झाले का नाही चुलीत भाजल्यासारखेच. आता झाले का नाही चुलीमध्ये भाजल्यासारखे. तुम्ही कधी चुलीमध्ये भाजलेले असे बटाटे खाल्लेत का? आणि तुम्हाला आवडतात का? मला माझ्याशी शेअर करा कमेंट बॉक्समध्ये. नक्की कमेंट करा. नक्की फील येईल तुम्हाला की चुलीमध्ये भाजल्यासारखा. तर याचं मीठ काढून आपल्याला काढून घ्यायचे मिठातनं, किंवा धुवून घेतले तरी चालतील.
तर हे आपण धुवून घेतले, त्याला मीठ लागलेलं होतं ते. आणि आपल्याला त्याचं साल काढून घ्यायचं, लगेच इझिली निघतं. तर अशा प्रकारे सर्व साल झालेले काढून, हे आतून बटाटाच असा झाला आहे थोडासा गोल्डन. अशाच प्रकारे सर्व बटाट्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे. जर सकाळी जर उकडायला वेळ नसेल टिफिनच्या गडबडीत, तर संध्याकाळी उकडून ठेवायचे आणि तसेच मिठात ठेवायचे आणि सकाळी असं साल काढून घ्यायचं. करून बघा, मुलं नक्की आवडीनं खातील. तर हे बटाटे आपल्याला फोडून घ्यायचे. असे छान स्मॅश करायचे. तर अशा प्रकारे छान बारीक करून घ्यायचे. तर बटाटा छान स्मॅश झालेला आहे. त्यामध्ये घालायची शेंगदाण्याची चटणी. तिखट आवडीनुसार घाला, मुलांना जसं आवडतं तसं. आणि ह्यामध्ये घालायचे 2 चमचे तेल, कच्चं तेल घालायचे. शेंगदाण्याच्या चटणीमध्ये मीठ वापरलेलं आहे म्हणून वरून मीठ नाही घालायचं. मिक्स करायचे. दिसतंय ना मस्त. आणि तुम्ही नक्की एकदा जर आवडत असेल तर अशा पद्धतीने बनवून बघा. बरोबर चुलीमध्ये आपण जसे बटाटे भाजतो तसाच फील येईल तुम्हाला. तर तयार झालेलं आपलं हे बटाट्याचं भरीत आहे का नाही, मुलांना आवडेल असं. आणि साधं सोपं, तेल कमी वगैरे, कांद्याची गरज नाही. जर आवडत असेल तर यामध्ये कच्चा कांदा मिक्स केला तरीसुद्धा चालेल. तर मस्त असं आपलं हे बटाट्याचं भरीत तयार झालेलं आहे. आता पोळ्या बनवायच्या आपल्याला. तर आता आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्यात. त्यामुळे आपल्याला भाज्यांचं पण खूप टेन्शन असतं. मुलांना एकतर आवडत नाहीत कुठल्याच भाज्या. बटाटा शक्यतो प्रत्येक मुलाला आवडतो. तर आपली ही पोळी लाटून झालेली. मुलांना तूप आवडत असेल, तूप लावले तर छानच आहे. जर मुलांना आवडत असेल तर तूप लावायचं. तर आपली पोळी आणि भरीत तयार झालेले आपण. तर हे पोळी
आणि हे आपलं मस्त असं भरीत गावरान पद्धतीचं. त्याला शेंगदाण्याची चटणी आहे त्यामुळे थोडासा कलर असा फेंट आलेला आहे. तर अशा प्रकारे आपला हा पोळी भाजीचा टिफिन तयार झालेला आहे. तर त्याबरोबर आपले हे चिजलिंग्स किंवा अजून काही जे आवडत असेल मुलांना ते काहीतरी गोडाचं, आणि हे आपले गाजर आणि काकडी जर आवडत असेल तर अशा प्रकारे आपला हा टिफिन तयार झालेला आहे. तर तुम्हाला हे भरीत कसं वाटले, तर हे बटाट्याचं भरीत कसं वाटलं तुम्हाला? थोडंसं वेगळी पद्धत आहे पण सोपी पद्धत आहे, काही अवघड नाही. आम्ही लहान असताना आमच्या स्वयंपाक झाल्यानंतर बटाटे तो जो थोडाफार विस्तव राहिलेला असतो आणि त्याची जे सरपण जळून राहिलेली राख असते त्यामध्ये ते कमी ह्याच्यावर छान उकडून निघायचं. तर त्याच पद्धतीनं बनवलेलं आहे आणि चव तशीच लागते. चुलीचा तर काय आता पर्यायच नाही आपल्याकडे इथं, त्यामुळे तर एकदम मस्त लागतं. तुम्हाला जर तशा पद्धतीनं आवडत असेल भरी तर नक्की एकदा बनवून पहा. आणि ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करा. सोया फ्रँकी किंवा सोया रोल म्हणू शकतो, मस्त असे तयार झालेले आहेत. साधी सोपी रेसिपी आहे आणि मुलंसुद्धा आवडीनं खातील. शिवाय भरपूर भाज्या आहेत त्यामध्ये. तर टिफिनसाठी सकाळच्या गडबडीत मस्त असं साध्या सोप्या पद्धतीने असा टिफिन बनवू शकता. आणि आपण सोया चंक्स वापरलेले आहेत तर तुम्ही त्याऐवजी पनीर वापरू शकता आणि अजून भाज्या वापरायच्या असतील तरीसुद्धा चालतील आणि खूप टेस्टी लागतं आणि मुलं आवडीनं खातील. आपला प्रयत्न काय असतो की मुलांना प्रोटीन, फायबर, कॅल्शियम मिळायला हवं आहे, पण मुलांना भाज्या आवडत नाही. तर अशा पद्धतीने जर बनवून दिलं तर मुलं नक्की आवडीनं खातील. तर हे रोल तुम्हाला कसे वाटले? तुम्ही काय जे म्हणत असाल फ्रँकी, तर मस्त अशी झटपट होणारी, मुलांना आवडणारी, वरून क्रिस्पी, आतमध्ये भाज्या पण क्रंची आहेत. तर कसे वाटले तुम्हाला हे रोल? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा.